महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या राजीव गांधी पंचायत राज संघटनेतर्फे मनरेगा हक्क कायदा रद्द करण्याच्या निर्णयाचा निषेध सायगाव आरमोरी येथे जनजागृती अभियान मनरेगाऐवजी योजना आधारित कायदा लागू करण्याच्या निर्णयाविरोधात कामगारांना जागरूक करण्यात आले। 2005 साली डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली लागू झालेल्या कायद्याचे महत्त्व पटवून देण्यात आले। नेते राजीव गारोदे यांनी सांगितले की मनरेगा रद्द करणे म्हणजे ग्रामीण कामगारांच्या हक्कांवर आघात असून निर्णय मागे न घेतल्यास आंदोलन छेडण्यात येईल। सरकारने मनरेगा हक्क कायदा पूर्ववत लागू करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आरमोरी तालुका प्रतिनिधी संजय रामटेके। काम तुम्हाला भेटत आहे। तुमच्या ग्रामपंचायत अधिकार तुमचे जे अधिकार आहे ग्रामपंचायत यात आहे हा ठेकेदाराला दिला जाईल। ठेकेदार करेल का हा काम करायचं आहे, तुम्हाला टेंडर निघतील या कामाचे, ठेकेदार करेल आणि ठेकेदाराच्या पद्धतीने काम केलं जाईल। तुम्हाला रोजगार भेटणार नाही। हा एक सर्वात मोठा ड्रॉबॅक या ठिकाणी हिसकावून घेतलेला आहे। तर फक्त तुम्हाला हे चांगलं वाटत आहे, नाव बदल केले आहे, सर्व गोष्टी केल्या आहे, आध्यात्मिक नाव दिलं आहे, श्रीरामजी नाव दिलं आहे, माध्यमातून पण चक्का जेवून आहे, फक्त हे चमकवलेलं आहे। तर आतमध्ये काय नीट काय हे तुम्हाला माहीत नाही। या ठिकाणी आतमध्ये खूप प्रकारचे जाचक कायदे त्यांनी चालू केलेले आहेत। तर याचा आपल्याला विरोध करणे आहे। ग्रामसेवक ठराव घ्यायचा आहे की आम्हाला 2005 पहिले जो कायदा झाला त्या कायद्याच्या अंतर्गतच आम्हाला हे कामं पाहिजे। या पद्धतीने अगोदर चालू होता तसंच पाहिजे। नवीन कायदा आपल्याला लागू नाही पाहिजे। नवीन कायद्यामध्ये तुम्हाला रोजगारच हिरवण्याचं काम झालं, कुटुंबाला तुम्हाला रोजगार भेटणारच नाही। भेटेल परंतु काम विशिष्ट भेटेल, त्याच्यानंतर भेटणार नाही। अशा पद्धतीचे प्रोग्राम चालू झाले आहेत। तुमचे राज्य कमकुवत होत आहे आणि आर्थिक भागाखाली दबले जात आहे। पूर्वी मनरेगा अंतर्गत केंद्र सरकारनं 100% रक्कम देत होते, मनरेगाला 100% रक्कम देत होते। त्यामुळे राज्य सरकारने कोणत्याही अडचणीशिवाय काम देऊ शकत होती। त्यावेळेस राज्य सरकार काम देऊ शकत होते। त्याच्या पद्धतीने भारतीय काँग्रेस आणि महाराष्ट्र काँग्रेस कमिटी राजीव गांधी पंचायत राज संघटन यांच्या मनरेगा बचाव आंदोलन आमचं सुरू झालेलं आहे। जो आपल्या 2005 मध्ये कायदा झाला आहे ते कायद्याच्या संदर्भातून तुम्हाला रोजगार हमी पाहिजे आहे, हा आमचा एक उद्देश। अशा पद्धतीचा आमचा हा जनजागृती अभियान सुरू आहे। आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड लावा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी मदत करेल।